पवनपुत्र हनुमान की जय. तुम्हाला पण मंगळ लागला आहे का? किंवा तुमच्यामध्ये पण कोणाला मंगळ असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही पण बघा मंगळवार या वाराचं महत्त्व एवढं का आहे. मंगळवारी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कोणत्या नाही. चुकीच्या गोष्टींमुळे तुम्हाला कोणते नुकसान होऊ शकते ते ह्या व्हिडिओत तुम्ही पुढे बघणार आहात. मंगळवार आला की लोक म्हणतात आज हनुमानाचा दिवस आहे. पण प्रश्न असा आहे, हनुमानजींचा दिवस मंगळवारच का? मंगळ ग्रह, शनी ग्रह, हनुमानजी आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी यांचा असा खोल संबंध आहे, जो एकदा समजला तर भीती, राग, अपयश सगळं हळूहळू नष्ट व्हायला लागते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कदाचित हा तुमचा आयुष्य बदलवणारा मंगळवार ठरेल. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच पुढे भक्तीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. भारतीय संस्कृतीत आठवड्यातील प्रत्येक दिवस एखाद्या ग्रहाशी, देवतेशी जोडलेला आहे. सोमवार शिव, गुरुवार विष्णुदत्त साईबाबा, शुक्रवार लक्ष्मी देवी, शनिवार शनिदेव. पण मंगळवार आला की एकच नाव घेतलं जातं, ते म्हणजे श्री हनुमान. पण हा फक्त धार्मिक समज नाही, यामध्ये ज्योतिष, पुराणकथा आणि मानसशास्त्र देखील आहे. मंगळवारचा अधिपती ग्रह आहे मंगळ. मंगळ काय दर्शवतो तर बघा, शक्ती, पराक्रम, धैर्य, राग, आक्रमकता. मंगळ मजबूत असेल तर माणूस आत्मविश्वासी, नेतृत्वगुणी आणि धाडसी विचारांचा बनत असतो. पण मंगळ बिघडला असेल तर चिडचिड, भांडण, अपघात, रक्तदाब, कोर्ट कचेरी. म्हणजे मंगळ शक्ती देतो पण ती नियंत्रणात नसेल तर नाशही करतो. मग प्रश्न पडतो की मंगळ ग्रहासाठी हनुमानजीच का? हनुमानजी म्हणजे अपार शक्ती, अमरत्व, पराक्रम, पण अहंकार शून्य. रामायणात हनुमानजींकडे सगळं होतं, शक्ती, बुद्धी, सिद्धी. पण तरीही ते म्हणतात, दासो हे कौशले दृश्य, म्हणजे मी रामाचा दास आहे. हीच खरी शक्ती आहे. मंगळ ग्रह शक्ती देतो आणि हनुमानजी ती शक्ती कशी वापरायची हे शिकवतात. म्हणूनच मंगळ ग्रह शक्ती तर हनुमानजींबरोबर हनुमानजी म्हणजे शक्तीवर नियंत्रण ठेवणारा योद्धा. आजच्या काळात सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? दुसरा माणूस नाही तर परिस्थितीही नाही, तर आपला राग सर्वात मोठा शत्रू आहे. मंगळ ग्रह रागाशी संबंधित आहे आणि हनुमानजी जे रागाचे देव नाही, ते रागावर शांत राहून विजय मिळवणारे देव आहे. ते लंकेत गेल्यावर एकाच उडीमध्ये सगळं काही जाळू शकत होते, पण त्यांनी तसं काही केलं नाही. सीतेचा शोध घेत होते, कारण त्या रामाच्या धर्मपत्नी होत्या. त्यांच्यासाठी त्या मातेसमान होत्या. ते काम त्यांनी आधी केलं, शोध घेण्याचं. म्हणजेच शक्ती असूनही त्यांनी संयम बाळगला. मंगळवारी हनुमान पूजेचे चमत्कारी फायदे कोणते आहेत ते बघा. मंगळवारी श्रद्धेने हनुमान पूजेला बसल्यास भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो, नकारात्मक विचार कमी होतात, शत्रुबाधा कमी होते, कोर्ट कचेरीत अडथळे कमी येतात, मंगळ दोष शांत राहतो, शनिबाधेचा त्रास कमी होतो. आणि बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, मंगळवार आणि शनिवारचा संबंध काय आहे? कारण काही लोक आपल्या इथे शनिवारी हनुमानजी आणि शनिदेवाला पूजतात. मग शनिवार कोणाचा? तर उत्तर आहे दोघांचा. शनिदेव हनुमानजींचा मान ठेवतात. हनुमानजींनी शनीला मुक्त केले होते, तेव्हा शनीने वरदान दिले, जो हनुमानाचं नाव घेईल त्याला शनीचा त्रास होणार नाही. म्हणूनच मंगळवार आणि शनिवार हनुमान पूजेचे सर्वोत्तम शुभ दिवस मानले जातात. मंगळवारी काय करावे? मंगळवारी खूप काही मोठे विधी नको, फक्त भाव पाहिजे. हे करू शकता तुम्ही. सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालिसा, लाल फुल शेंदूर हनुमानजींना वाहू शकता. ओम नमो भगवते हनुमंते नमः हा जप 108 वेळा जपू शकता. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेवा, संयम आणि सात्विक जीवन असलं पाहिजे. आणि मंगळवारी हे अजिबात करू नका. दारू पिणे, मांसाहार करणे, खोटं बोलणे, उद्धटपणा, अहंकार दाखवणे. कारण हनुमानजींना शब्द नव्हे तर आचरण आवडते. आजचा युवक म्हणतो माझं काहीच होत नाही, पण हनुमानजी सांगता शक्ती तुझ्यात आहे, फक्त तू विसरला आहे. जेव्हा जामवंत हनुमानाला आठवण करून देता तू कोण आहेस आणि हनुमानाला त्यांच्या सर्व शक्तीची आठवण येते, तसला आपल्या जीवनाचं काही शास्त्र आहे. एक कायम लक्षात ठेवा, हनुमानजी म्हणजे फक्त देव नाही, हनुमानजी म्हणजे पॉझिटिव्ह विचार आहे. जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील तर हनुमानजींना दोष देऊ नका, स्वतःला बदला, कारण हनुमानजी तुमच्यासोबतच प्रत्येक वळणावर उभे आहे. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय हनुमान लिहायला विसरू नका.